मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे के-मार्ट बाजारजवळ कर्नाटक परिवहनची एसटी बस आणि कागवाडहून म्हैसाळकडे येणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक बसल्याने एसटी पलटी होऊन 30 फूट खोल खड्ड्यात पडून एसटीमधील 24 प्रवासी जखमी झाले, तर एसटी चालकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले। या एसटी बसमधून 40 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे। म्हैसाळ येथे कर्नाटक एसटी बस कागवाकडे जात असताना कागवाडहून म्हैसाळकडे येणाऱ्या ट्रॅक्टरची के-मार्ट बाजारजवळ धडक झाल्याने कर्नाटक एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजूला असलेल्या 30 फूट खोल खड्ड्यात 2 वेळा पलटी होऊन खाली पडली। एसटी बस पलटी झाल्याचं समजल्यानंतर एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला। सर्वत्र धूळ पसरली होती। एसटी पलटी झाल्याने मोठा आवाज झाला। म्हैसाळमधील नागरिकांनी त्या एसटीकडे धाव घेतली। सर्व प्रवासी घाबरलेल्या स्थितीत होते। पलटी झालेल्या बसची पुढची काच फोडण्यात आली। आतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवण्यात येत होतं। एसटीमधील 24 प्रवासी हे एसटीतील असनाचे लोखंडी अँगल, लोखंडी पाईप लागून किरकोळ जखमी झालेत। जखमींमध्ये राजिया बागवान, रवी चव्हाण, अप्पू कुंभार, कल्पना जाधव, मल्लम्मा येतनवार, शांताबाई चव्हाण, कविता चव्हाण, राजेंद्र धुना, गिरजम्मा कुडी, श्रीपाद खोत, प्रज्ञा खोत, शिवाजी चव्हाण, इम्रान अहमद, वन्नबा वसपुरे, अर्जुन कोळी, सन्नाक्का बंडगिरे, फामिरा लोहानी, प्रीतम तनवरे, शिवलिंग बालाजी अरबाज कुडचीकर, अफसाना कुडचीकर, राजू रज्जाक बागवान यांचा समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी जखमींची शासकीय रुग्णालयात जाऊन विचारपूस केली।